काय डबा आणला का तू? हा डब्बा आणला ना. आणि पोळ्या तिकडे विसरला? हा तिकडेच राहिल्या त्या गडबडमध्ये. काय गड्या, काय नाही. आता काय पोळ्या करायला लावतो मला आता? जाऊ द्या मी करून घेईन एवढं काय. नमस्कार मित्रांनो, मी आहे चैतन्य दांडगे, एक साधा सुधा व्लॉगर. आणि आज आहे नवीन वर्षाचा 6वा दिवस. मी आलेलो होतो आत्तूकडे आणि चला बघू आता आजचा दिवस कसा जातो ते. आजच्या दिवसाची सुरुवात चहा ब्रेडने करू आणि माझ्यासोबत चहा ब्रेड खात आहे मानसी, कारण की बिबट्या काय करतो काय माहीत नाही. चला आता विचारू बिट्टूला, काल कशा झाल्या होत्या कशा नाही पोळ्या. काल तर काही विचारणं झालं नाही. काय झाला तरी? अरे खूप भारी झाले होते, एकदम एक नंबर. बरं थोडस आंघोळीत पाडलीत आपलं, जाय पटकन आंघोळ करून ये, जाय. हा जाऊ जाऊ, एवढं काय. बुरशी. हा. मित्रांनो, आंघोळ वगैरे केली आणि आता चाललो आहे मी घरी. घरीच्या पहिले जाणार आहे कॉलेजला. आत्तूने डब्बा वगैरे दिला आणि आता चाललोय मी घरी. घरी लवकर जाय मग हा. हो तेच मला घरी लवकर जा, इकडे तिकडे फिरू नको आता. चालन चालन, चलो बाय बाय. बाय 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 बाय. बाय बाय. बाय 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 बाय. चला मित्रांनो, आता कॉलेजला जायला निघलो आहे मी. चालत चालत जावं लागतं कारण की गाडी नाही राव, काय करावं, लयच दुःख आहे जीवनामध्ये. चला आता अर्धा रस्ता तर क्रॉस केला आणि पोचलो कॉलेजला. कॉलेजमध्ये पोचलो, कॉलेजचं काम केलं आणि मग मित्र म्हटला की मी येऊ लागलो कॉलेजला. तो आला आणि आता आम्ही चाललो आहे घरी. मित्रांनो, जास्त फ्रेंड्स नाही मला, पण जे पण आहे ते सगळे चांगले भेटलेले. आणि आता चाललो आहे घरी. चला भेटू आता मित्राला. चला आता भेटूया माझ्या मित्राला. अरे उलपट काढणार कोण तू? उलपट. कोण केली एवढी? नाही करणार होतो पण मग आता पप्पा म्हणले करून घे म्हणे. दाखव दाखव कधी दाखव, फिरू काय मला, नाही काय भाई, मस्त तर रे भाई, किती मस्त नाही, दिसू राहिलो. फिरू काय मला. बोलते कॅमेऱ्यात दिसत नाही त्यात नीट एकदम. मी इकडे आहे ना भाई. हा इकडे वर बाहेर. काय प्लॅन आहे मग आता? आजचा प्लॅन बघू भाई, काहीतरी खाऊ वगैरे चल मस्त. मग बाहेर जाऊ. चल. असंच मित्रांनो आमचा काही पण प्लॅन बनतो ऑन द स्पॉट. कधी कधी प्लॅन बनवलेला असला तो बिघडतो. पहिले नेट कॅफेवर गेलतो, मला फॉर्म भरायचा होता. गर्दी खूप असल्यामुळे आम्ही बाहेर खायला आलो. पहिले एक वडापाव खाल्ला आणि मग तिथून निघलो. मग दुसऱ्या ठिकाणी गेलो. काही ठिकाण भेटत नव्हतं तर मग शेगावची मस्त कचोरी खाल्ली आणि मस्त पोटभर जेवण खाल्ल्यानंतर मित्र गेला त्याच्या घरी आणि मी परत गेलो एकटाच दुकानावर नेट कॅफेच्या आणि तिथं फॉर्म वगैरे भरला. फॉर्म भरल्यानंतर चाललो आता घरी. घरी पोहोचलो आणि मस्त आरामशीर बसलो जरा. चला आता रिलॅक्स झालो. आता पप्पाची वाट बघतोय मी. चला मित्रांनो, आता पप्पा आलेले आहे आणि पप्पाने आणलेले आहे त्यांच्यासोबत खारी. तर चला आता चहा वगैरे ठेवून खारी खाऊन घेऊया. मित्रांनो, तुम्हाला काय आवडतं चहासोबत खायला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आता चला पप्पाला बोलूया. पप्पा काहीतरी म्हणत होते. भैयू, हा हा तू फोन आलता मला. काय डबा आणला का तू? हा डब्बा आणला ना. आणि पोळ्या तिकडे विसरला? हा तिकडेच राहिल्या त्या गडबडमध्ये. काय गड्या, काय नाही. आता काय पोळ्या करायला लावतो मला आता? जाऊ द्या मी करून घेईन एवढं काय. करून घेईन मी पोळ्या. बरं बरं, तू कर मग. तू बिट्टू नाही करत का? मग तुला काय आलं मग करायला? माझ्या हातच्या आवडत नाही ना तुम्हाला, नाही ते करायला काय नाही. आवडून आता, आवडून आता. कारण मग मी उद्या बरं उद्या सकाळी माझ्या हातच्या पोळ्या. बरं बरं, उद्या कर. चल मी चाललो आता बाहेर फिरायला जायचं मला आता. बरं बरं. ते कटिंग बद्दल काही बोलली का तू? आता म्हणे आता चांगले दिसते म्हणे. अशीच कटिंग पाहिजे खास. हा पण मामा म्हणले चांगले म्हणे. अशीच कटिंग शोभते तुला. काय पण मग बिबट्या द्यायला नाही आवडली ना ते म्हणे, काय कसं केले काय नाही. कोणाला वाव चांगलं वाटून न वाटत, पण आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे ना. मग पहिले नव्हतं मस्त वाटत का? नाही नाही, असंच असंच छान वाटतं. यावेळेस केली, पुढच्या वेळेस नाही करणार मी. नाही नाही, याच्यापेक्षा चांगली करायची पुढच्या वेळेस. तर काय टकलच करू काय. मित्रांनो, त्याच्यानंतर मी साबुदाणा खाल्ला कारण की पप्पा पोळ्या करत होते. मी इथे काही केलं नाही आणि मग त्याच्यानंतर आत्ताने डब्बा दिला ते खाल्ला मी. आणि चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या दिवशी. बाय बाय. मित्रांनो, उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाशान एक आलूची नवीन रेसिपी, मामा मामीची रिॲक्शन, माझ्या कटिंगशी संबंधित गाजरचा हलवा. आणि चला आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.
टॅडांग.